आनंदाच्या क्षणाची एक मोठी बातमी। पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये आता माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे। खलील शेख यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत रवींद्र धंगेकरांसह त्यांची पत्नी आणि इतर 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हा दाखल झाल्यापासून धंगेकर हे नॉट रिचेबल आहेत। दुसरीकडे त्यांनी अटक टाळण्यासाठी पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केलाय। या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे। ते कोणी या ठिकाणी फरार झालेत ती सगळी मोठी आणि हुशार लोक आहेत आणि त्यामुळे किती दिवस कायद्याला चकवतील हे सांगता येत नाही, परंतु ही प्रक्रिया चालू राहील। परंतु त्यांचे जे छोटेपणा आहे हा समाजापुढे आलाय आणि त्यांनी पळून जाणं हे निश्चितच चांगली घटना नाही। त्यांनी या गोष्टीला सामोरं जायला पाहिजे होतं। जर का ते निश्चितपणे म्हणतात आम्ही त्यात नव्हतो तर त्यांनी या गोष्टीला सामोरं जाऊन त्या कुटुंबियाला धीर देण्याची गरज होती।